हॅलो, मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. चला तर आपण अशी भन्नाट अशी रेसिपी तयार करणार आहेत. आज आपण करणार आहोत जे रगड्याचे छोले आहेत त्याचा चाट रगडा तयार करणार आहोत आपण. ते इथे मी कुकरमध्ये चाट रगड्याचे स्वच्छ धुवून घेतलेला आहे व तो मी आता कुकरमध्ये 4 शिट्ट्या याला काढून घेणार आहे. त्यामध्ये मी थोडंसं हळद आणि थोडं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. बघा, आता हे छान आपल्याला कुकरमध्ये मस्तपैकी 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी इथे आंबट गोड चटणी अशी करणार आहे. इथे मी गूळ आणि चिंचेची चटणी तयार करणार आहे. इथे एका कढईमध्ये छोट्या थोडंसं पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये अर्धी वाटी मी चिंच घालून घेतलेली आहे व 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. बघा, आता गूळ विरघळेपर्यंत मस्त आपण हे हलवत राहायचं आहे व याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. गूळ आणि चिंच हे चांगलं छान असं शिजलं पाहिजे. हे शिजतंय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्याला आता हिरवी चटणी तयार करायची आहे. त्यासाठी मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे व मुठभर पुदिना घेतलेला आहे. त्यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या, काही लाल मिरच्या देखील घातलेल्या आहे व 1 इंच अद्रक घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण 1 लिंबू पिळून घेणार आहोत. बघा, आता हे मिक्सरला छान असं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे. बघा, आता इथे छान अशी मस्त आपली हिरवी चटणीची पेस्ट तयार झालेली आहे. बघा, आणि आता आपल्याला ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. इथे मी ही हिरवी चटणी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. बघा, आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. बघा, आता इथे आपली आंबट गोड चटणी म्हणजे चिंच आणि गुळाची चटणी पण तयार झालेली आहे. आपल्याला इथे एका छान बाउलमध्ये आपल्याला ही गाळून घ्यायची आहे. म्हणजे त्यामध्ये जर काडी कचरा वगैरे असेल, चिंचेमध्ये पण असतो, गुळामध्ये पण असतो, तो काढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला हिरव्या चटणीमध्ये चवीनुसार मस्त छान असं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडं काळं मीठ देखील घालायचं आहे. बघा, आता आपली ही चटणी छान अशी तयार झालेली आहे. आता आपल्याला ही बाजूला करून घ्यायची आहे. आता इथे जी चिंच आणि गुळाची जी चटणी आहे ती आपण गाळून घेतलेली आहे. बघा, आता यामध्ये काही पावडरी मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे. म्हणजे आपली ही चटणी एकदम छान अशी चटपटीत तयार होते. यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेत आहे. त्याच्यानंतर थोडंसं काळं मीठ देखील घालून घेत आहे. थोडंसं ही जिरे आणि मिरेपूड देखील घातलेली आहे. थोडं तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, आता थोडासा 1 किंवा अर्धा चमचा आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे, घरचा गरम मसाला. बघा, आता आपली ही चटणी देखील मस्त छान अशी चटपटीत अशी गोड आंबट तिखट अशी तयार झालेली आहे. आता ह्या दोन्ही चटण्या आपल्या तयार झालेल्या आहे. इथे एका कढईमध्ये आपल्याला आता थोडंसं तेल घालायचं आहे व जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं तडतडलं मस्त की आपल्याला इथं अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची थोडीशी पेस्ट घालून घ्यायची आहे व ती छान अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे. बघा, त्यामध्ये आता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर धनेपूड घालून घ्यायचं आहे 1 चमचा आपल्याला आणि 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. कारण आपल्याला एकदम चटपटीत अशी बनवायची आहे. बघा, आता हे छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे. बघा, यामध्ये मी थोडंसं पाणी देखील घालून घेणार आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जे छोले बॉईल करून ठेवलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असे मस्त परतवून घ्यायचे आहे. एकदम मस्त परतून घ्यायचे आहे. हे परततायत तोपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. बघा, इथे आपले छोले देखील असे चटपटीत असे छान असे तयार झालेले आहे. मस्त आपण आता याची छान वाफ काढून घेऊया. बघा, किती छान दिसत आहे. बाहेर पाऊस पडत आहे. मस्त सकाळच्या नाश्त्याला चहा बरोबर देखील हे खूप छान लागतात. मुलं देखील आवडीने खातात. बघा, एकदम छान असे मस्त झालेले आहे आणि छान शिजलेले देखील आहे. आता आपल्याला पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे. बघा, आपले आता हे रगडा चाट हा तयार झालेला आहे. आता आपल्याला हा सर्व करायचा आहे. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये हा जो मसालेदार आपला रगडा चाट आहे, छोले जे आहे ते घेतलेले आहे. आता यावर आपल्याला जे आपण हिरवी चटणी केलेली आहे कोथिंबीर पुदिन्याची ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गोड आंबट तिखट चिंच गुळाची जी चटणी आहे ती टाकून घ्यायची आहे.
मस्त अशी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्यावर बारीक कट केलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे. बघा, इथे मी काही डाळिंबाचे दाणे देखील टाकलेले आहे. बघा, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, पण नक्कीच टाका, खूपच सुंदर लागते. व एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा, आणि एक लिंबू किंवा अर्धा लिंबू असा छान असा पिळून घ्यायचा, एकदम चटपटीत, एकदम छान. बघा किती सुंदर दिसतो पण आहे व खायला पण इतका छान लागतो. अशा प्रकारे आपण रगडा चाट रेसिपी तयार करू शकतो. मुलांना देखील आवडते. बघा, एकदम छान अशी चटपटीत झालेली. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग, धन्यवाद.